पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण राज्य देश विदेशातल्या मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात स्पीड न्यूज मध्ये। वाशिममध्ये आजपासून रेशन दुकानदारांनी 3 दिवसीय संप पुकारलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 776 रेशन दुकानं बंद असल्यामुळे अनेक गरजूंना मोफत धान्य योजनेपासून वंचित राहावं लागेल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटपाच्या कमिशनमध्ये वाढ करावी तसंच इतर मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे। धुळे शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेली अक्कलपाडा जलवाहिनी योजना 15 मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे। या संदर्भातली माहिती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी दिली। धुळे शहराला सध्या 7 ते 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि यावरती उपाय म्हणून केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून जलवाहिनी टाकली जाते। उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील दीपक नगर तांडा इथे पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। अशातच एका तरुणानं उपविभागीय जलसंधारण कार्यालयाच्या इमारतीवरती शोले स्टाईल आंदोलन केलं आणि यावेळी तो आत्महत्येची धमकी देत होता। अखेर 6 तासांनंतर तांड्यावरती पाणी येताच हा तरुण इमारतीवरून खाली उतरला। जालन्याच्या वडीकाळा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे। काम न करणाऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारी असलेल्या बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी करणारा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यात काम न करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा देताना कराड दिसतायत। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक होतीये। अर्थसंकल्पासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होईल। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली। याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसानिमित्तानं संगमनेरमध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं। प्रकृतीच्या कारणास्तव थोरात मुंबईमध्ये उपचार घेत असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जातंय आणि काँग्रेसमधल्या वादासंदर्भात सुद्धा ते भाष्य करण्याची शक्यता। पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणुकीतील दोन्ही उमेदवार कोट्याधीश असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे 17 कोटी संपत्तीचे मालक आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 10 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत। महाविकास आघाडीनं कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी देऊन आणि हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। त्यांनी टिळक कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर टिळक कुटुंब नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसमधील इच्छुक नेत्यांनी बंडखोरी केली। काँग्रेसचे शहराध्यक्ष दाभेकर शहरामध्ये रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजप आणि ठाकरे गटाच्या सेनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना कधी अटक होऊ शकते? कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना कनेडी राणा प्रकरण भोवण्याची शक्यता आहे। बेकायदेशीर जमाव जमा करणं तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरासह कुलाबा अंधेरी परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर तसंच पतंग उडवण्यावर सुद्धा बंदी आहे। या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। जुन्नरच्या शिरूर तालुक्यातील अण्णापूरमध्ये कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। ही कार थेट विहिरीमध्ये कोसळली। या अपघातात कार चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। औरंगाबादच्या खुलताबाद इथे चिश्तिया महाविद्यालयामध्ये भिंत कोसळली आणि यामध्ये 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील चारनेर शिवारामध्ये 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे। हिरालाल कोतवाल असं या मृत व्यक्तीचं नाव असून सिल्लोड पोलीस तपास करतायत। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्याच्या 12वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली। आई मला माफ कर असा मेसेज पाठवून तिने गळफास घेत आपलं जीवन संपवलं। मात्र
या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बुलढाण्याच्या धामणगाव बडे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली. अल्पशेती आणि मजुरी करून खर्च भागत नसल्यामुळे आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याच्या नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. औरंगाबादमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षकाला एसीबीनं अटक केली. जमिनीच्या मोजणी प्रकरणात 35,000ची लाच स्वीकारताना एसीबीनं रंगेहात पकडलं. दोन दिरांनी विवाहितेवरती अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीडच्या गेवराईमध्ये घडली. अखेर पीडितेच्या तक्रारीनंतर गेवराई पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. ज्योतिबा मंदिरामध्ये बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. माघ पौर्णिमेला ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी असल्यामुळे बैलाला प्रवेश नाकारण्यात आला आणि यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन त्या भाविकालाच मारहाण झाली. जळगावच्या नशिराबादमधल्या बंद घरामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 71,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बुलढाण्यातल्या मलकापूर येथे सराईत गुन्हेगाराला देशी कट्टा घेऊन जाताना पोलिसांनी रंगेहात पकडलं. 2 जण मलकापूरहून गणवाडी येथे दुचाकीवरून जाताना पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आणि यावेळी एकाला ताब्यात घेण्यात आलं तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं तर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला आणि याच परिसरात 4 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. पुणे शिवाजीनगर लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली आणि या लोकल सेवेमुळे रस्त्यावरील भार कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील नागपूर आणि नाशिक या 2 प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सनं व्यक्त केलाय. डीजीसीएने इंडिगोला या विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या समर शेड्यूल पासून नागपूर नाशिक विमान उड्डाण होणार आहे. मुंबईमध्ये लवकरच रोबो पार्किंग सुरू होणार आहे. माटुंगा रेल्वे स्टेशन परिसर आणि मुंबादेवी भागामध्ये 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती प्रकल्प सुरू केला जाईल. वर्सोवा खाडीवरील पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं तरी उद्घाटनाचा 20 फेब्रुवारीचा मुहूर्त लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत पूल सुरू होण्याची तारीख निश्चित होणार आहे. आरटीई शाळा नोंदणीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा नोंदणीमध्ये राज्यभरात अद्यापही 1200हून अधिक शाळांची नोंदणी बाकी आहे आणि त्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे. मुंबईतील मानखुर्द आणि गोवंडी भागात उद्या सकाळी 10 वाजल्यानंतर 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे आणि या उपक्रमात विशेष सॉफ्टवेअरनं निवडलेल्या 3600 जणांची घरोघरी जाऊन परवानगीनंतरच मुलाखत घेतली जाईल. यासाठी एक मुख्य समन्वयक आणि 7 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे आणि या रस्त्यावरती भगदाड पडली असून त्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय तर महामार्गाच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. गोंदियामध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई केली. गेल्या आठवड्याभरात 920 वाहन चालकांवरती कारवाई झाली असून त्यांच्याकडून 3,80,000चा दंड वसूल झालाय. जालन्यातील जिल्हा परिषदेबाहेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध विशेष सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये गारठा कायम आहे.
बुलढाण्यातील संत्रा पिकावरती रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झालाय। संत्रा पीक धोक्यात आलंय आणि या रोगामुळे संत्री काळी पडतायत, पिवळी पडतायत। संत्रा उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त आहेत। सोलापूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू प्रभाकर महाराजांच्या 66व्या पुण्यतिथी निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी मंदिरात गुलालाची उधळण करण्यात आली आणि हजारो भाविक यावेळी उपस्थित होते। बाणगाव इथल्या दत्त मंदिरात सुरू असलेल्या रुद्र दत्तयाग सोहळ्याची आज सांगता होणार आहे आणि या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यासाठी हजारो भाविक दत्तनगरीमध्ये दाखल झाले। वाशिमच्या कारंजामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या 723व्या जन्मोत्सवाची महाप्रसादाचं वाटप करून सांगता झाली। 45 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात देशभरातून लाखो भाविक दाखल झाले। कळंबमध्ये शिवकालीन खेळ म्हणून गणल्या जाणाऱ्या आट्यापाट्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 48 संघ सहभागी झाले। श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज दिल्लीतल्या साकेत कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि यावेळी आरोपी आफताबला सुद्धा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। उत्तर प्रदेशच्या हापूर इथे एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बीच रोडवरती दुचाकी स्वार कारला धडकला आणि त्यानंतर एका वृद्धाला मारहाण झाली। या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर स्थानिकांनी त्या तरुणाला कान पकडून त्या तरुणीची माफी मागायला लावली। छत्तीसगडच्या पलारी इथे पिकअप वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये 4घांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये पती पत्नी आणि 10 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे। यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे। वरळी विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे या आमच्या 32 वर्षाच्या तरुण नेत्यानं आव्हान दिलं आणि त्यानंतर त्या आव्हानासंदर्भात जे काही राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात, ते अत्यंत मजेशीर आहेत। आज वरळीमध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री येत नाहीत, तर जोडीला ते उपमुख्यमंत्र्यांना घेऊन येतात, गृहमंत्र्यांना। म्हणजे पहा किती गांभीर्याने घेतलाय ते। आनंद आहे, पण जे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे त्या आव्हानासंदर्भात आम्ही ठाम आहोत। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे की वर्ध्याच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाचे बुजुर्ग अध्यक्ष न्यायमूर्ती चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवलं आणि कार्यक्रमस्थळी जाऊ दिलं नाही। अशी यांची यंत्रणा आहे पोलिसांची। त्याच्यामुळे वरळीत सुद्धा कोळी समाजाला अडवून बहुधा यांचेच लोक कोळ्यांच्या वेशामध्ये येऊन बसतील खुर्च्यांवर, असं एकंदर चित्र दिसतंय। पण आनंद आहे की या निमित्तानं त्यांचे पाय वरळीला लागतात मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे। पण मी परत सांगतो, आदित्य ठाकरे यांचं जे आव्हान आहे राजीनामा देऊन या, आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत। राजीनामा देऊन येत आहेत की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांच्या फौजफाट्यासह येतात। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। त्यांनी आव्हान दिलं आहे की त्यांनी म्हटलं आहे की जर आदित्य ठाकरे एवढंच आव्हान द्यायचं तर त्यांनी प्रथम आपला राजीनामा देऊन ठाण्यातून निवडणूक लढवावी। बघा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मध्ये पडण्याची गरज नाही। ह्याला चोंबडेपणा म्हणतात मराठी भाषेमध्ये। बरोबर आहे अर्थात की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मोदींची माणसं आहोत, शिवसेनेशी काही संबंध नाही।
त्याच्यामुळे वरळीमध्ये मोदी सेना येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलामध्ये मोदी सेना येणार आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं चोंबडेपणा करणं अपेक्षित आहे. सर, पुण्यात आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा. अखेर निवडणूक लागणारच आता. नक्कीच मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणुका होतील. भारतीय जनता पक्षाची अजूनही धडपड सुरू आहे निवडणुका होऊ नयेत म्हणून. त्या धडपडीमागची भीती स्पष्ट दिसते, अस्वस्थता स्पष्ट दिसते. कारण दोन्ही मतदारसंघामधलं चित्र जे आहे हे सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला अजिबात अनुकूल नाही. जरी ज्या आमदारांचं निधन झालंय, मग त्या मुक्ताताई टिळक असतील किंवा लक्ष्मण जगताप असतील, या दोन्ही आमदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांविषयी पूर्ण सहानुभूती आम्हाला आहे. तरीही निवडणूक अपरिहार्य आहे. लोकांना बदल हवा असेल तर मला असं वाटतं निवडणूक होणं गरजेचं आहे. सर, यापूर्वी देखील अनेक उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेलेले आहेत, खास करून भाजप शासित राज्यात गेले आहेत. पुन्हा एकदा मुंबईतून एक प्रकल्प फर्टिलायझरचा प्रकल्प येणार होता, मी तो पाहिला. नागपूरला लागणार होता, तो आता मध्य प्रदेशात गेला. बहुसंख्य प्रकल्प जे आहेत हे विदर्भातून बाहेर गेले. त्याला तिथली गणित पकडून लिहिलं होतं. नाही, त्याच्यामुळे आज वरळी कोळीवाड्यात येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर संजय राऊत काय बोलतायत हे पण ऐकणार आहोतच. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते. चिंचवडचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला आहे. राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं आपला उमेदवार ठरवलाय. आतापर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित झालेला नव्हता, मात्र आता राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी निवडणूक लढवणार आहेत. तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून आता म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलाय. नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि चिंचवड आणि कसबा या पोटनिवडणुकांसंदर्भात बरीच चर्चा आहे. आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अनेकांची इच्छा असताना मात्र ही बिनविरोध होणार नाही असं विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा सांगितलं होतं. कारण महाविकास आघाडीनं चिंचवडमध्ये उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. भाजपनं आपला उमेदवार दिलाय आणि त्यासोबत आता चिंचवडमध्ये राष्ट्रवादीनं सुद्धा नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत. गोविंद, ही निवडणूक आता काही बिनविरोध होणार नाहीये कारण राष्ट्रवादीनं उमेदवार दिलेला आहे. काय सविस्तर अपडेट द्याल? प्राजक्ता, खरं तर प्रचंड उत्सुकता ताणल्या गेली होती की नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणार. मात्र आता जयंत पाटील यांनी ट्विटरवरही स्वतः जाहीर केलेलं आहे की नाना काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, जे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आहे, माजी नगरसेवक होते, त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि थोड्याच वेळात ते अर्ज दाखल करण्यासाठी आता निघणार आहेत. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांमध्ये या उमेदवारून नाराजी असल्याची माहिती समोर येते. परंतु आतापर्यंत जे राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केला नव्हता ते आता उमेदवारी घोषित केल्या गेलेली आहे आणि नाना काटे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी ज्या आहेत अश्विनी जगताप त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि निवडणूक लढतील हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेमध्ये जी पोटनिवडणूक आहे ते बिनविरोध होणार नाहीये. आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आता सरळ इथे लढत होईल अशी शक्यता दिसते. दुसरीकडे बंडखोरी होण्याची शक्यता आहे कारण की राहुल कलाटे जे आहेत ठाकरे गटाचे, त्यांनी सुद्धा जाहीर केलं होते की आज आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. असं जर झालं तर महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीही बघायला मिळू शकते. मात्र तुर्तास आता आपण जर बघितलं, जयंत पाटील यांनी ट्विटरवरनं स्पष्ट केलेलं आहे की नाना काटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. प्राजक्ता, गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. जयंत पाटील यांनी ट्विट केलंय आणि आपल्या उमेदवाराचं नाव त्यांनी घोषित केलंय चिंचवडसाठी. इतरही स्पीड न्यूज मध्ये बातम्या पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आज भाजप आणि आम आदमी पक्ष एकमेकांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आयोजित केलेली सर्वसाधारण सभा
निष्फळ ठरली. गदारोळामुळे सभा तहकूब करावी लागली असून आता निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचं ठरवलंय. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं प्रचाराला सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दुपारी 2 रॅलींना संबोधित करणार आहे, तर गृहमंत्री अमित शहांची आगरतळा आणि खोवाई इथे सभा होणार आहे. बिहारमध्ये पीएफआय विरोधात एनआयएची कारवाई सुरूच आहे. एनआयएनं केलेल्या छापेमारीत आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि या आरोपींकडून 2 तलवारींसह पीएफआय बॅनर जप्त करण्यात आले. बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचं आज उद्घाटन होणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये अधिक जलद गतीनं पोहोचणं शक्य होणार आहे. पुणे शिवाजीनगर लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आली आणि या लोकल सेवेमुळे रस्त्यावरचा भार कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील नागपूर आणि नाशिक या 2 प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सनं व्यक्त केलाय. डीजीसीएनं इंडिगोला या विमानसेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्च पासून सुरू होणाऱ्या समर शेड्यूल पासून नागपूर नाशिक किमान उड्डाण भरणार आहे. मुंबईत लवकरच रोबो पार्किंग सुरू होणार आहे. माटुंगा रेल्वे स्टेशन परिसर आणि मुंबादेवी भागामध्ये 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. वर्सोवा खाडीवरील पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून तरी उद्घाटनाचा 20 फेब्रुवारीचा मुहूर्त लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत पूल सुरू होण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. नागपूरनंतर आता ठाण्यामध्ये जागतिक पातळीवरील म्युझिकल फाउंटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणांकडून त्याचा शोध सुरू झालाय. मुंबईतील मानखुर्द आणि गोवंडी भागामध्ये उद्या सकाळी 10 नंतर 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल. आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. आरटीई शाळा नोंदणीसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा नोंदणीमध्ये राज्यभरात अद्यापही 1200हून अधिक शाळांची नोंदणी बाकी आहे आणि त्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे आणि या उपक्रमामध्ये विशेष सॉफ्टवेअरनं निवडलेल्या 3600 जणांची घरोघरी जाऊन परवानगीनंतर मुलाखत घेतली जाईल. यासाठी एक मुख्य समन्वयक आणि 7 क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये ओल्या काजूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून मुंबई पुण्यातून ओल्या काजूगरांना मोठी मागणी आहे आणि ओल्या काजूगराला 1300 ते 1400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. राज्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांच्या आवारात नव्या लाल कांद्याची बेसुमार आवक होतीये, परंतु मागणी अभावी कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. घाऊक बाजारात किलो कांद्याला 9 ते 13 रुपयांपर्यंत दर मिळालेत. यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर होऊन शेतकरी संभ्रमात आहेत आणि गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. अभिनेत्री माधुरी दीक्षितने निर्मित पंचक सिनेमाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं नामांकन मिळालंय. माधुरीनं सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली. अभिनेत्री कृती सनन हिनं आगामी शहजादा चित्रपटातील मुंडा सोना हूं मैं या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ शेअर केलाय. यात कृती आणि कार्तिक गाण्याच्या शूटिंग दरम्यान मजा मस्ती करताना दिसतायत. द गॉडफादर सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेते आणि ऑस्कर विजेते मार्लन ब्रँडो यांच्या ब्रेकअप लेटरचा आता लिलाव होणार आहे. मार्लन ब्रँडो यांनी हे लेटर 1940 मध्ये आपल्या गर्लफ्रेंडला लिहिलं होतं.